हा तर आहे मित्रांनो, आज बनवतोय मशरूम मसाला। तर मशरूम घेतले ते त्याला भिजवत ठेवलेत, साफ करायचा बाकी आहे। त्यात मी टाकणार आहे कढीपत्ता, तज आहे, थोडीशी दालचिनी आहे छोटीवाली, जास्त नाही, मिरची आहे, अद्रक, लसूण, काय कांदा एकदम बारीक कापला आहे, टमाटा बारीक आहे, बस। तर चला पहिला टाकतो जिरा, नंतर थोडासा हिंग, ठीक आहे, थोडासा हिंग होऊ द्या। नंतर मग हे तेजपत्ता आणि दालचिनी ते टाकल्यावर अद्रक आणि लसूण चॉप केल्या बारीक ते टाकल्यावर थोडासा 2-3 सेकंद तुम्ही भाजून घेऊ शकता। 2-3 सेकंद भाजायला लागतो आणि त्याची कच्चा पण थोडासा दूर होऊन झालेला आहे। आता मी टाकतो मिरची आणि कढीपत्ता। हे मला पहिला टाकायला पाहिजे तो, पण ठीक आहे, चालतो असं काही नाही, झालेला आहे। तर मी आता त्यात टाकतोय कांदा, कांद्याला पण थोडा भाजून घेऊया। तर तुम्ही बघू शकता कांदा एकदम लाल झालेला आहे। आता त्यात टाकतो टमाटर पण बारीकच केला आहे। कांदा ह्या कारणाने बारीक केला आहे की आपल्याला एकदम चांगला शिजला पाहिजे। टमाटर पण ह्या कारणाने की एकदम गलून त्याची थोडी ग्रेव्ही व्हायला पाहिजे, म्हणून सगळा बारीक केला आहे। टमाटर हलवलं आहे मी, त्यात आता थोडं मीठ टाकून त्याला ढाकून ठेवतो, थोडं मीठ टाकून ठेवतो। मला आता थोडा ढाकून ठेवतो आणि स्लो गॅस करून ठेवायची। तर बघू शकाल मित्रांनो, कांदा आणि टमाटा नीट शिजला आणि ते तेल सोडलं म्हणजे नीट शिजलं आहे। तर त्यात आपण हे टाकूया, मसाले टाकूया। मसाल्यामध्ये हल्दी, धना पावडर थोडी जास्तच घेतो, आणि लाल मिरची तिखट आहे, पण ही मशरूम मसाला तिखटच चांगला वाटतो। असं ते तिखट नसला तर एकदम थोडा चांगला नाही वाटत खायला। आणि मी थोडा किचन किंग वापरतो, ठीक आहे। जर तुम्हाला किचन किंग नाही आवडत तर तुम्ही नका टाकू, आणि हलवून घ्यायचा। तुम्ही बघू शकता नीट झालं आहे। मी त्यात थोडा पाणी घेतो, थोडंच पाणी, जास्त नाही, बस थोडं पाणी टाकला, हलवला। आता मी ढाकून ठेवतो। पाणी ह्या काय कारणाने टाकलं आहे की माझे मसाले जाळायला नाही पाहिजे, ह्या कारणाने। तुम्ही बघू शकता मसाला पण नीट शिजला आहे, ते तेल सोडायला लागला आहे। आता मी त्यात मशरूम टाकतो, जे साफ केलेला मशरूम टाकून हलवतो। बघू शकता व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे। त्याला आता ढाकून ठेवतो 5-10 मिनटासाठी स्लो गॅसवर। आणि पाणी टाकायची गरज नाही, ते मशरूम पाणी सोडतो, तर आपल्याला पाणी टाकायची गरज नाही आहे। आता बघू शकता मित्रांनो, तेल बिल मस्त सोडलं आहे। आणि जो मागाशी तो थोडा मीठ टाकलेला, आता परत थोडा मीठ टाकतो, कारण की सगळं बॅलन्स होऊन जाईल।
भिजलेला आहे, तरी 2 मिनटं थोडा ढाकून ठेवतो अजून. बघू शकता झालेले एकदम तेल बिल मस्त सोडलं भाजीने. ठीक आहे. आता मी वरनं फ्रेश क्रीम टाकतो थोडीशी. बघू शकता जास्त नाही टाकत, थोडी टाकतो. फ्रेश क्रीम पण झाले काढ. ठीक आहे. थोडीशी फ्रेश क्रीम टाकले, जास्त नाही टाकले. फ्रेश क्रीम टाकला तर कलर एकदम चेंज झाला आहे थोडा तिचा. बघू शकता मित्रांनो भाजी रेडी आहे. तर फॉलो, लाईक, कमेंट आणि बेल आयकन बटन प्लीज दाबा आणि सपोर्ट करा. बाय मित्रांनो, परत भेटू उद्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये.